जय हिंद. भरारी करिअर अकॅडमी सांगलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने आपण काही पोलीस भरती आणि आर्मीसाठीचे महत्त्वाचे गणित बघणार आहोत. तर त्यातील पाहून पहिले जे गणित आहे ते बघा. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरिण यांची एकूण संख्या 50 असून त्याच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर किती? तर भावना या पद्धतीची गणित सोडवताना आपण काही वेळेला पर्यायाचा वापर करतो किंवा एक्स आणि वाय याचा वापर करतो, पण परीक्षेसाठी असणारा कालावधी हा आपल्याला मर्यादित आहे. त्यामुळे अशी गणित आपल्याला लवकर कशी सोडवता येतील हे आज आपल्याला बघायचं आहे. तर भावना बघा, या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलं, एकूण संख्या किती आहे 50 आहे. म्हणजे डोक्याची संख्या किती आहे 50 आहे. तर पायांची संख्या 144 आहे. आणि आपल्याला पेपरमध्ये विचारले काय, मोर किती? तर भावना मोरचे विरुद्ध कोण दिले, तर आपल्याला हरिण दिले. ज्या वेळेला आपल्याला ज्याची कोणाची माहिती काढायची त्याच्या विरुद्ध कोण आहे तो बघायचा. तर कोण आहे आता हरिण आहे. कोण आहे हरिण. तर हरणाला पाय किती भावनू 4. हरणाला पाय किती आहे 4. तर भावना काय करायचं मग, डोक्यांची संख्या गुणिले पायांची संख्या 5 चोक 20 आणि वरचा शून्य आहे तसं दिला म्हणजे झाली किती संख्या भावनू 200. तर या भावनू 200 मधून काय करायचं, इथली मोठी संख्या वजा करायची. म्हणजे बघा इथे लहान संख्येला काय केले, पायांच्या संख्येने गुणलेलं आहे. तर आलेल्या उत्तरातून काय करायचंय, मोठी संख्या यातून वजा करायची म्हणजे वजा 144. मग भावनू शून्यातून 4 जात नाही. हे 10 मधून 4 गेले, उरले किती 6. इथलाच इथे दिल्यामुळे इथे झाले 9. 9 मधून 4 गेले, उरले 5. इथे 1 मधून 1 गेला, उरला 0. इथे किती आलं भावनू 56. ज्या वेळेला इथे यांची वजाबाकी आपल्याला मिळते त्याला भागिले 2 करायचं. म्हणजे भावनू 56 भागिले 2. बेके बे दुनी 4. 5 मधून 4 गेले, उरला 1. संख्या झाली 16. 16 म्हणजे 28. म्हणजे भावनू मोरांची संख्या किती आली 28. मोरांची संख्या किती आली 28. बारे भावनू पुन्हा एकदा सांगतोय. आपल्याला काय सांगितलं गणितामध्ये, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरिण यांची एकूण संख्या 50 असून त्याच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर किती? बघा रे भावनू, जे काही आपल्याला काढायला सांगितलं असेल त्याच्या विरुद्ध कोण आहे ते बघायचं. आता मोर सोबत कोण आहे भावनू, हरिण आहे. कोण आहे हरिण. हरणाला पाय किती 4. तर भावनू त्याने काय केली की 50 गुणिले 4 केलं किती आलं 200. 200 तून यातील मोठी संख्या वजा केली 144. 200 मधून 144 गेले, उरले किती 56. आणि जे तो उत्तर येतं भावनू त्याला भागिले 2च करायचं आहे. बे दुनी 4. 5 मधून 4 गेला, उरला एक संख्या झाली 16. 16 म्हणजे मोरांची संख्या किती आली 28. समजा आपल्याला विचारलं असेल हरिण किती, काय हरिण किती, तर काय करणार आहे भावनू बघा रे. आता हरिण आहे, मग हरण्यासोबत कोण आहे भावनू, मोर आहे. हरण्यासोबत कोण आहे मोर. मग आता मोरचं काय येणार आहे, मग आता लहान संख्या कोणती आहे 50. हा मोरला पाय किती भावनू आता 2 म्हणजे गुणुले 2. 5 दुनी 10 आणि वरचं शून्य आहे तसा म्हणजे किती आलं भावनू इथं 100. हे 100 जी संख्या आल्या ते काय करायचं भावनू, यातील मोठ्या संख्येमधून वजा करायची. म्हणजे 144 मधून काय करायचं भावनू 100 वजा करायचं आहे. 4 मधून 0 गेले 4. 4 मधून 0 गेले 4. 1 मधून 1 गेला, उरला किती 0. म्हणजे झाले 44. इथे ज्या पद्धतीने आपण 2 भागलो होतो त्याच पद्धतीने इथे देखील 2 भागायचं आहे. म्हणजे बघा भावनू 44 भागिले 2. बे दुनी 4. बे दुनी 4 म्हणजे उत्तर किती आलं भावनू 22. म्हणजेच इथं आता आपल्याला भावनू संख्या मिळाली कोणाची, हरणांची. हरणांची संख्या किती आली भावनू सांगा बघा 22. आता बघा हरिण 22 आणि मोर 28. 28 अधिक 22 किती आले भावनू 50. म्हणजे आपले उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला पुढील भरतीला 100% विचारलं जाईल. तर याच पद्धतीचं आता आपण दुसरं गणित बघायचं आहे. तर ते बघायला भावनू गणित कोणतं आहे, तर हे गणित देखील सोपं आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. काही वेळेला या गणितासाठी आपण वेळ वाया घालवतो, तर हा वेळ न वाया घालवता सूत्राचा वापर करणं गरजेचं आहे. तर भावनू समजा तुम्हाला पेपरला विचारले की 16 या संख्येला कोणत्या संख्येने भाजतो किंवा 16चे विभाजक कोणते, 16चे विभाजक कोणते. तर भावनू पहा, आता हे जे गणित आहे हे सोडताना आपण काय करतो रे, 16चे विभाजक कोणते म्हटल्यानंतर ना तर आपल्याला एकदम साधी सोपी गोष्ट आहे की 1 न भाग जातो. जगातील कोणतीही संख्या असली त्याला 1 न भाग जातोय. 21 आणि 6 असल्यामुळे 2 न भाग जातोय. 3च्या पाड्यामध्ये येत नाही. 4, 8 आणि 16 म्हणजे भावनू 1 2 3 4 5 संख्येने भाग जातो. पण भावनू ही लहान संख्या आहे त्यामुळे आपल्याला असा भाग घालणं सोपं जातं. पण मात्र ज्या वेळेला याच जागेला मोठी संख्या जर आली तर भाग घालणं कठीण जाईल. मग यासाठी आपल्याला बघायचं भावनू 320 ही संख्या आपण घेऊया. 320 चे विभाजक किती. तर भावनू 320 चे विभाजक किती हे काढताना काय करायचं आपल्याला, जे आपण रसायन मसाले काढताना अँटेना पद्धत वापरतो त्या पद्धतीचा इथं आता आपण वापर करूया. म्हणजेच बा 320 चे आता अवयव पाडूया. 320 एकक आणि 0 म्हणजे एकक आणि ज्यावेळेला 0 असतो त्यावेळेला त्या संख्येला 2 ने भाग जातो. बे 3 मधून 2 गेला, उरला किती एक संख्या झाली 12. बेसक 12 इथं आलं 0. 16 इथं 80 झाला. 8 इथं 0. त्यानंतर भावनू काय येणार आहे, 2 दुनी 4 आणि वरचा 0 आहे तसा
बे 10 20, बे पंचे 10 आणि 5 एके 5. कळलं का रे पाहून? मग आता बाहेर इथं आता 2 चे कोणत्या वाली संख्या मिळाली आपल्याला? 2 मिळालाय आणि कोणता मिळालाय? 5. आता बघा पाहून 2 आहे. 2 किती आले? 1 2 3 4 5 6. किती आले इथं? 6 गुणले 5. 5 किती वेळा मिळाला आपल्याला? एकदा. म्हणून 5 चा घातांक काय केला मी? 5 चा पहिला घात. बरं पाहून इथे 2 चा किती घात आहे? 6. म्हणजे 6 च्या पुढची संख्या कोणती आली? 7. 5 चा एक घात म्हणजे 1 च्या पुढची संख्या कोणती आहे? 2. हे बे 7 14. म्हणजे 14 संख्येने 320 ला भाग जातो. बारी पाहून काय केलं? 320 ची विभाजक कोणती? विभाजक म्हणजे काय? दिलेल्या संख्येला भाग करणारी संख्या किती आहे? तर पाहून काय केलं आपण? 320 चे अवयव पाडले. इथे एक स्थानी 0 होता म्हणून 2 ने भाग घालवलो आणि त्यानंतर किती झालं? 160. 160 च्या पुन्हा निम्म केलं. त्यानंतर 80 पुन्हा निम्म, 40 च्या निम्म. म्हणजे पाहून हे काय नेमकं? अवयव पाडणं. कारण ज्या संख्येच्या एक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. म्हणून इथे आपण 2 ने भाग घालवले. त्यानंतर बे पंचे 10 आणि 5 ही मूळ संख्या असल्यामुळे 5 एके 5. त्यानंतर एकूण 2 चे किती फॅक्टर आहेत पाहून इथं? 6. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून 6वा घात. म्हणून 5 किती वेळा आला? एकदा आलाय म्हणून काय झालं? एक घात घेतला. त्यानंतर 6 च्या पुढची संख्या कोणती आहे? 7 आणि 1 च्या पुढची संख्या कोणती आहे पाहून? 2. म्हणजे 7 दुनी 14. म्हणजे अशा पद्धतीने 14 एकूण संख्येने 320 ला भाग जातो. तर पाहून अशाच पद्धतीने आता आपण पुढचं गणित बघूया. ते देखील आपल्याला पुढील परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर पाहून की आपल्याला एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान यासाठी घर आपल्याला माहित असतात. पण काही वेळेला पेपरला आपल्याला नवीन एखादं गणित पडलं तर आपण तिथं कन्फ्युजन होतो आणि ते गणित आपण ड्रॉप करतो. आपला हातचा मार्क जाता कामा नाही. म्हणजे 7 अधिक 77 अधिक 777 अधिक डॅश डॅश अधिक 7 7 7 7 7 7 7 या दिलेल्या संख्यांची बेरीज केली असता दिलेल्या संख्यांची बेरीज केली असता सहस्त्रस्थानी कोणता अंक येईल? बार म्हणून काय सांगितले? 7 अधिक 77 अधिक 777 अधिक 7 7 7 7 7 7 7 7. म्हणजे अशा पद्धतीने ही मालिका आहे ती आपल्याला दिलेली आहे. म्हणजे 7 पासून ते इथपर्यंत या संख्येपर्यंत ज्या सर्व संख्या आहेत 7च्या यातल्या त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग बाय भाऊ आपल्याला काय सांगितले? यातली सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो म्हणजे सहस्त्र. भाऊ आपल्याला एकदशे शतक हजार माहित आहे पण सहस्त्र म्हणजे काय असं ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपल्याला काय होतं की शंका वाढतात. मग अशा वेळेला सहस्त्र म्हणजे काय भाऊ? हजार. लक्षात ठेवा सहस्त्र म्हणजे काय? हजार. सहस्त्र म्हणजे काय? हजार. म्हणजे सुरुवातीला आता आपण घर लिहून घेता काय करायचं भाऊ? एकक, दशक, शतक आणि सहस्त्र. मग आता माझे भाऊ यामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत याच्यामध्ये कॉमन संख्या कोणत्या भाऊ? 7 आहे. काय आहे? 7. म्हणजे 7 इथे लिहून घ्यायचं. सर्वांच्या खाली 7 इथे लिहून घ्यायची. त्यानंतर बघा शेवटाला 7 किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आहेत? 8. म्हणजे 8 7 6 आणि 5. हा भाऊ इथे किती आहे ना? 5. म्हणजे 8 7 6 आणि 5. आता बघा भाऊ काय करायचं मग पुढं? 8 7 56. हातच्याला 5. 7 7 49. 49 अधिक 5 54. हातच्याला 5. 6 7 42. 42 अधिक 5 27. हातच्याला 4. 7 5 35 अधिक 4 39. म्हणजे इथे भाऊ किती येणार आहे? एकच स्थानी 9. म्हणजे सहस्त्रस्थानी अंक कोणता येणार आहे भाऊ? 9. बाहेर काय केलं पुन्हा सांगतोय? 7 अधिक 77 अधिक 777. म्हणजे या डॉटचा अर्थ काय होतोय भाऊ? 7777 77777 या सगळ्या संख्यामध्ये येणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं? सहस्त्रस्थान. सहस्त्रस्थान म्हणजे काय भाऊ? हजार. सहस्त्रस्थान म्हणजे काय भाऊ? हजारचे गण. मग आता बघा काय केलं? एकक, दशक, शतक आणि सहस्त्र असं आपण लिहून घेतलं. मग त्यानंतर काय केलं? यातील कॉमन संख्या कोणत्या भाऊ? 7. प्रत्येकाच्या खाली आपण 7 7 लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर भाऊ 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आली? तर 8. त्यानंतर 7 6 आणि 5. बऱ्यापैकी मुलांच्या मनामध्ये शंका आली असेल की सर 8 नंतर 7 7 नंतर 6 असं का? तर बारे भाऊ एक उदाहरण घेतोय. 1 अधिक 11 अधिक 111. बरोबर काय? आता यांची ज्यावेळेला आपण मांडणी करतो त्यावेळेला बघा काय होतं? 1 अधिक 11 अधिक 111. म्हणजे बघा शेवटाला संख्या किती होत्या भाऊ? इथं 3 होत्या. इथे किती होत्या? 2. आणि इथे किती होती? 1. म्हणजे संख्या काय झाल्या? एकेकडे कमी झालेल्या आहेत. म्हणून इथं 8 7 6 आणि 5
या पद्धतीने इथे संख्या आलेल्या आहेत. 8 56 हजाराला 5 7 49 अधिक 5 किती झालं भावांनो 54 हजाराला 5 6 7 42 42 अधिक 5 27 हजाराला 4 5 7 35 35 अधिक 4 39 म्हणजे इथे एक कोणता आला भावांनो 9. तर अशा पद्धतीने आज आपण 3 गणित बघितलेले आहेत. अशीच जर गणित आपल्याला जर उपयुक्त आहेतच आणि अशी गणित जर तुम्हाला शिकायची असतील तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स धन्यवाद.